शिष्यांचे ते त्यांनी सकाळ उठल्या आपले काय असं ना मळू भरलेला आहे, हातात तलवार घेतलेल्या आहेत, पट्टा ओढतोय असं रूप त्यांनी धारण केलं सगळं। आणि एक जो कोणी त्यामुळे मी तुला कापून टाकीन असंच काय म्हणायचे लोक घाबरले सगळे। तर कल्याण त्या जागेवर ते नव्हते, तेव्हा त्यांना कळलं की असं झालं म्हणून कल्याण इकडे त्यांचे फोडोफोडीकडे यायला लागले। समोर फोडो पडायचे, त्याचे मागं जायचे आणि इथं आल्यानंतर इथं गाठ पडली त्यांची, इथं पाय धरले, मी तुला मारून ठेवतो म्हणाले, मला मारा म्हणाले। त्यानंतर त्यांनी जवळ घेतलं, तेव्हा त्यांना पूर्ण ज्ञान त्यांना इथं दिलेलं आहे। ती ही जागा इथून दोघांनी खाली उड्या मारल्या, पलीकडे तिकडे गेले त्या डोंगराकडे आणि तिकडे मग त्यांनी दर्शन दिलेलं आहे। ते सगळे झाल्यानंतर मग अशा वरती आले। ती ही जागा त्याने रूप घेतलं तर काही रूप एकदम उग्र रूप। आपण वेळे झाले आहोत, कुणी मग तुम्हाला येऊ नका, कापून टाकेन तुम्हाला, तसे सगळे घाबरे सगळे। पण कल्याण असे एकटे होते, ते खरे भक्त होते आणि खरे प्रेम होतं। त्यांच्या पुढे मागं वगैरे आले, ते दगड मारायचे, ते चुकून परत आले, तिथे त्यांना दर्शनदान दिलं, गाठ पडली, जवळ घेतलं, मग इथून खाली उड मारून तो पलीकडे गेले, त्यांना दर्शनदान दिलं। ती ही ब्रह्मपिसा पूर्ण ज्ञान त्यांना दिलं गेलं ते इथं या ठिकाणी, ती ही जागा ब्रह्मपिसा ठिकाणी पाहून घेतली। हे नुकतं नवीन बांधलं सगळं, पुढे काही नव्हतं।